वजन कमी करायचं आहे, डायटिंग चालू आहे, एक्सरसाइज चालू आहे, तरी सुद्धा काही फरक नाही पडत आहे. तुम्हाला मे बी वेट लॉस प्लॅटू आलेला आहे आणि हे फक्त तुमच्याच बरोबर नाही तर तुमच्यासारख्या अनेक लोकांच्या बरोबर होतं. सो हा जो वेट लॉस प्लॅटू म्हणजे काय असतं, तर आपण जे काही आहार घेतोय, जे डायटिंग करतोय, एक्सरसाइज करतोय, त्याला आपली बॉडी एकदम कम्फर्टेबल होते आणि ह्यासाठीच आपल्याला वेट लॉस प्लॅटूला ब्रेक करायला एक छोटीशी ट्रिक करायची असते. ती ट्रिक काय आहे, तर आपल्या बॉडीला आपल्याला शॉक द्यायचा. आता हा शॉक म्हणजे मी असं नाही म्हणत आहे की जाऊन शॉक द्यायचा, पण शॉक म्हणजे आपल्या आहारामध्ये आणि आपल्या एक्सरसाइजमध्ये बदल करणं. तर साधारण 15 दिवसातनं एकदा तुम्ही एक चीट मील किंवा चीट डे करू शकता आणि त्यामध्ये बॉडीची स्ट्रेस लेवल एकदम कमी होते आणि तो सुद्धा एक पॉझिटिव्ह शॉक असतो. दुसरा प्रकार जो आहे जिथे आपण वेट लॉस प्लॅटूवरती काम करू शकतो तो म्हणजे आपल्या व्यायामाच्या इंटेन्सिटीमध्ये बदल करणं. जसं जर का तुम्ही नेहमी चालण्याचा व्यायाम करत असाल तर हळूहळू जॉगिंग सुरू करा. तुम्ही वेट लिफ्टिंग करत असाल तर तुमचे रिपिटेशन्स वाढवा किंवा जे वजन तुम्ही उचलताय त्याच्यामध्ये थोडासा वाढ करा. या छोट्या छोट्या बदलांमुळे वेट लॉस प्लॅटू जर का सेट इन होत असेल तर त्याच्यातनं तुम्ही नक्की बाहेर येऊ शकता. सो खालती कमेंटमध्ये लिहून नक्की कळवा की तुम्हाला वेट लॉस प्लॅटू आतापर्यंत कधी तुमच्या जर्नीमध्ये आला आहे का आणि त्यामध्ये तुम्ही काय केलं आहे. याशिवाय जर का तुम्हाला तुमच्या वेट लॉसमध्ये अजून काहीही क्वेश्चन्स आहेत, क्वेरीज आहेत, तर खालती दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क साधा. जस्ट फॉर हार्टचा जो वेट लॉस प्रोग्राम आहे तो तुम्हाला तुमच्या वेट लॉस जर्नीमध्ये खूप आमूलाग्र बदल करण्यामध्ये नक्की मदत करू शकतो. धन्यवाद.